तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या डी एम फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ताच्या घडीला सगळ्यांना नवीन आपल्याला पाहायला जी बातमी भेटते ती म्हणजे RRBच्या व्हॅकन्सीज. ओके, आता RRBच्या जर व्हॅकन्सी बघितलं आपण 2025 पासून एका वर्षानंतर आपल्या RRBच्या व्हॅकन्सी येत आहेत आणि जवळपास या वर्षीला जवळपास 120 व्हॅकन्सी आपल्या RRBच्या तुम्हाला पाहायला मिळतील फार्मासिस्टमध्ये. तर बघा, लेटेस्ट 22/7/2026चं नोटिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये पॅरामेडिकल कॅटेगरीजसाठी जे काही व्हॅकन्सी आहे RRBच्या 2026साठी त्या काय झाल्यात, अप्रूव्ह झाल्या आहेत. ओके, आता अप्रूव्ह जेव्हा होतात गॅझेटेड मॅनेजरकडून किंवा जनरल मॅनेजरकडून, त्या आता नेक्स्ट जे पोझिशन असेल किंवा नेक्स्ट प्रोसेस असेल ते म्हणजे एखाद्या व्हॅकन्सीचा आउटकम्स. ओके, तर व्हॅकन्सी आउटकम्स आल्याच्या नंतर तुम्हाला या व्हॅकन्सी रिजन वाईज तुम्हाला पाहायला मिळतील. याचं तुम्हाला सीट मॅट्रिक्स जे आहे ते येथील 1 ते 1.5 महिन्यामध्ये पाहायला मिळेल. आता तुम्हाला जर बघायचं झालं याच्यामध्ये, तर बघा, 9 पॅरामेडिकल कॅटेगरीच्या ज्या व्हॅकन्सी आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात जे डिझायर आहे किंवा आपण त्याच्यासाठी अभ्यास करतो ते म्हणजे फार्मासिस्ट. ओके, आता फार्मासिस्टच्या जर बघितलं आपल्याला तर ग्रेड पे 5ला 120 व्हॅकन्सी आहेत. ओके, आता 120 व्हॅकन्सी म्हणजे ही 2025 नंतर सगळ्यात मोठी व्हॅकन्सी आहे मित्रांनो, किंवा सगळ्यात मोठी भरती आहे आपल्या RRBची, जे तुम्हाला जवळपास 120 व्हॅकन्सी पाहायला मिळतील. 120 व्हॅकन्सीसाठी तुम्ही जो आपला अभ्यास करत आहे आरोग्य भरतीचा, सो आरोग्य भरतीचा जो सिलेबस असणार आहे म्हणजे त्याच्या बदला 80% सिलेबस जो आहे तो सेम आहे RRBला. फक्त कोग्नसी ॲड होते आणि थोडंफार फार्मास्युटिक जास्त ॲड होते. ओके, आणि बायोकेमिस्ट्री ॲड होते. बाकीचा जो सिलेबस जो आहे तो सेम आहे ॲज पर युअर सिलेक्शन क्रायटेरिया. सो तुम्हाला एकच करायचं आहे, तुमचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला या कॅटेगरीतला सध्या तुमचा फोकस जो असला पाहिजे तो दोन्ही एक्झामला कंडक्ट करून, लाईक RRB प्लस ॲज वेल ॲज तुमची दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे DHS, या दोन्हीला करत आहे. ओके, आता तुम्ही DHSचा अभ्यास करत असताना मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की DHSच्या जवळपास 250+ व्हॅकन्सी येणार आहे. त्याच्यासाठी तुमचा अभ्यास प्रॉपर वेने चालूच आहे. पण तुमचा अभ्यास करत असताना तुमचा टेक्निकल जो आहे, आपल्याला माहिती आहे DHSमध्ये टेक्निकल जो आहे त्या टेक्निकलच्या पोर्शनवर जवळपास किती पोस्ट आहेत, जवळपास 80 क्वेश्चन्स येत आहेत आपल्याला. सो आपण 80 क्वेश्चनचा इथं प्रिपरेशन करतच आहे. सो तुमचा अभ्यास काय करायचा आहे, तुम्हाला DHSचा अभ्यास करत असताना थोडं बायोटेक, त्यानंतर थोडं फार्मास्युटिक्स, या 2 सब्जेक्टवर तुम्हाला, त्यानंतर HAP, या 2-3 सब्जेक्टवर काय करायचं, थोडं फोकसफुल करायचं. ओके, फोकस करायचा अभ्यास करत असताना, जेणेकरून तुमचा DHS सोबतच RRBच्या काय होईल, तुमच्या एक्झाम पण क्लिअर होऊ शकते. ओके, आता आपण जनरल जर बघायचं झालं याचं नोटिफिकेशन कधी येईल, तर तुमचं जे नोटिफिकेशन असणार आहे अप्रॉक्स, सो नोटिफिकेशन जे असणार आहे तुमचं RRBचं ते जवळपास नोव्हेंबरमध्ये, म्हणजे प्रत्येक वर्षी तुमचं नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येत असते. ओके, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये नोटिफिकेशन पाहायला भेटेल तुम्हाला, आणि नोव्हेंबरच्या किंवा डिसेंबरपर्यंत तुम्हाला काय पाहिलं, म्हणजे इथं नोव्हेंबर आणि ऑक्टोबरला तुम्हाला सीट मॅट्रिक्स पाहायला मिळेल की कोणत्या रिजनला किती व्हॅकन्सीज प्रेझेंट आहेत, आणि डिसेंबरला तुम्हाला काय पाहायला भेटेल, डिसेंबरला पाहायला भेटेल तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स. ओके, नोटिफिकेशन कशाबद्दल, तुम्हाला ॲप्लिकेशनबद्दल. सो नोटिफिकेशन अबाउट ॲप्लिकेशन, तर तुमचे जे ॲडव्हर्टाइजमेंट येईल, ॲडव्हर्टाइजमेंट तुमची डिसेंबरला किंवा नोव्हेंबरला पाहायला भेटेल तुम्हाला. ओके, सो तुमचा अभ्यास जो आहे मित्रांनो या अकॉर्डिंगली चालू द्या. अभ्यास करत असताना ज्यांच्याकडे EWS जे ओपनमध्ये आहे ते EWS काढण्याचा प्रयत्न करा. जे OBC कॅटेगरीमधून SC कॅटेगरीचे आहेत त्याने सेंट्रलचं सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न करा. ओके, तुमचे डॉक्युमेंट प्रिपेअर ठेवा, तुमचा अभ्यास प्रिपेअर ठेवा. येणारी जी व्हॅकन्सी आहे तुमच्या RRBची, ही RRBची व्हॅकन्सी प्लस DHSची व्हॅकन्सी प्लस महानगरपालिकेची व्हॅकन्सी. बघा, व्हॅकन्सी अप्रॉक्स किती आहेत. आता DHSची व्हॅकन्सी येणारी आहे, त्यानंतर RRBची व्हॅकन्सी पण येणारी आहे, ज्याच्यामध्ये सिलेबस जो आहे टेक्निकल हा मोस्टली काय आहे, सेम आहे. फक्त तुम्हाला जसं बायोटेक सब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्यानंतर मायक्रोबायोलॉजी सब्जेक्ट आहे. मायक्रोबायोलॉजीमध्ये काहीच नाही, फक्त तुम्हाला याच्यामध्ये सोर्सेस विचारते मायक्रोबचे आणि स्टरलायझेशन 2 टॉपिक कव्हर होतात. त्यानंतर तुम्हाला मायक्रोबायोलॉजी, बायोटेक, त्यानंतर थोडं फार्मास्युटिक्स तर तुम्हाला इकडे पण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं फार्मास्युटिक्स थोडं डिटेलमध्ये करायचं आहे, आणि ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, हे फक्त 4 सब्जेक्ट तुम्हाला टेक्निकलमध्ये ॲड होतात. बाकी आपण मॅथ अँड रिझनिंगचा अभ्यास इथे पण करत आहे, मॅथ अँड रिझनिंगचा अभ्यास तिकडे पण आहे, GSGK इथे पण आहे, GSGK तिकडे पण आहे. सो इथे काहीच तुम्हाला मॅट्रिक्समध्ये फरक नाही पडणार. ओके, तर तुमचा टेक्निकलचा अभ्यास आणि मॅथ अँड रिझनिंगचा अभ्यास आणि GSGKचा अभ्यास हा तुमचा RRB ॲज वेल ॲज DHSसाठी कामाला पडेल. ओके, फक्त तुम्हाला DHSसाठी एक्स्ट्रा अभ्यास कोणता करायचा आहे, मराठी आणि इंग्लिश सोडला तर, लँग्वेजचा अभ्यास सोडला तर तुम्हाला बाकीचा अभ्यास हा सेम आहे. सो तुम्हाला या प्रकारे इथे तयारी करावी लागेल. ओके, आता तुम्ही RRB, DHS, त्यानंतर आता येणारी जी व्हॅकन्सी आहे ते महानगरपालिका पण आहे. त्यानंतर 2027च्या स्टार्टिंगला तुम्हाला जिल्हा परिषद पण पाहायला मिळेल.
त्यानंतर तुम्हाला आता सगळ्यात मोठी व्हॅकन्सी येणार आहे सेंट्रलची, ते म्हणजे ESIC. सो तुम्ही जेवढा मित्रांनो फार्मासिस्टसाठी टेक्निकलचा अभ्यास जेवढा प्रॉपर केला, जेवढ्या गोष्टी समजून अभ्यास केला, तेवढा तुमच्या रिझल्ट ओरिएंटेड तुमचा 100% रिझल्ट येणार आहे. कारण की ESIC आणि RRB सिलॅबस सेम राहतो. सिलॅबसची विचारण्याची प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी सर्व गोष्टी सेम असतात. सो तुम्ही प्रिपरेशन करत असताना प्लस आता आरोग्य भरती एवढी मोठी आहे, त्याच्यामध्ये आरोग्य भरती हा तुमचा अभ्यास करण्याचा एकदम मोठा ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे आपली आरंभ 2.0 ही बॅच सध्या चालू आहे. तुम्ही आरंभ 2.0 या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड क्लासेस, टेस्ट सिरीज, फुल मॉक टेस्ट सिरीज, त्यानंतर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सिलॅबस याच्यामध्ये कव्हर केला जातो. त्यानंतर तुम्हाला टेक्निकलच्या थेरी नोट्स, नॉन टेक्निकलच्या थेरी नोट्स प्लस टेक्निकलचे PYQ बँक, नॉन टेक्निकलचे PYQ बँक, अशी तुमची कंप्लीट प्रिपरेशनची बॅच जी आहे ही आपली आरंभ 2.0 आहे. ओके. सो तुम्हाला याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किंवा याच्या ॲडमिशनची इन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही 9561318421 या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला मी सर्व बॅचचे डिटेल्स शेअर करेल प्लस इन्फॉर्मेशन सांगेल. ही बॅच जी आहे हे तुमच्या सगळ्या एक्झाम म्हणजे बघा तुमची महानगरपालिका एक्झाम असो, त्यानंतर तुमची जिल्हा परिषद एक्झाम असो, तुमची DHS एक्झाम असो, त्यानंतर तुमच्या RRB एक्झाम असो, या सगळ्या एक्झाम थ्रू काय तुमचा हा जशी जशी एक्झाम मित्र राहील तशी तसा डेटा काय होणार याचा म्हणजे अपडेट होत राहणार. ओके. सो ही जी बॅच आहे ती तुमच्या सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाची पडेल. प्लस तुम्हाला ESICसाठी एक्झाम काय आहे ही महत्त्वाची ठरेल. ओके. सो या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल इन वन अशी बॅच पाहायला मिळेल, म्हणजे डेटा ॲक्च्युअली काय होणार त्याच्यामध्ये अपडेट होत जाणार. सो हे तुम्ही बॅच तुम्ही घेऊ शकता. ही बॅचची प्राईज आहे मित्रांनो फक्त 1500 रुपये. ओके. 1500 रुपयामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये 1 मंथ 12 मंथ काय याची व्हॅलिडिटी आहे. 12 मंथच्या व्हॅलिडिटीसोबत तुम्हाला बॅच आपली तुम्हाला मिळत आहे. सो त्वरा करा आणि ही बॅच तुम्ही परचेस करून तुमच्या प्रिपरेशनला एक योग्य दिशा देऊ शकता. प्लस मी तुम्हाला पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतो. पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करणे किंवा पर्सनल मेंटरशिप तुम्हाला असणे खूप जास्त महत्त्वाचं असते, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन होत असताना जे काही तुम्ही चुका करता, नकळत झालेल्या चुका असतात, तर त्या चुकाला रेक्टिफाय करणे किंवा रिझल्टच्या आधी जे मेन एक्झाम असते, मेन एक्झामच्या आधी आपल्या चुका ओळखून त्याच्यावर आपण काम करणे हे खूप महत्त्वाचं असते, जे तुम्हाला पर्सनल मेंटरशिपमध्ये मार्गदर्शन केले जाते. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्ही आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि तुम्ही लवकरात लवकर या अभ्यासाला जर सुरुवात नसेल केलं तर लवकरात लवकर सुरुवात करा आणि तुमचं प्रिपरेशनला एक प्रॉपर वे द्या. थँक्यू.